संघ आपण पाहत आहेत. चला बेस्ट ऑफ लक बोर्ड टीम. मॅच लावतोय सुरुवात. गोलंदाजी मार्क वर किरण सज्ज आहे. पहिला बॉल फुल टॉस बॉल. हो 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 पहिलाच बॉल वर झेल टिपण्याची संधी होती आणि संधी दवडली गेलंय. सागर होता तिथे. एक संधी आली होती आणि 2 धावा अंकित केल्या गेल्यात. पहिल्या बॉलवर विकेट घेण्याची संधी जरूर आली होती. 2 धावा धावफलकावर. विनीत 11 विश्रामपूर संघ आपण पाहत आहेत. यावेळेस थोडासा दूर ठेवण्याचा प्रयत्न जरूर केला गेला किरणच्या माध्यमातून. डॉट बॉल येतोय. विनीतजी पाटील याने पुरस्कृत केलेला संघ आपण पाहत आहेत. स्कोरकार्ड धावा आहेत 2. 2 बॉलच्या अगदी समाप्त एकेर. यावेळेस अगदी हुक केला गेलाय. चेंडू सरळ निघून जाईल सीमारेषा पार चौकारांकरिता. धावफलकार धावा आहेत 6. 3 बॉलच्या समाप्त एकेर. ऑडिटर फलंदाज आपण पाहतात राकेश आणि करणची जोडी. 3 बॉलची समाप्ती. स्कोर कार्डवर 6 धावा आहेत. किरण एक चांगला गोलंदाज आपण पाहतात. गोलंदाज मार्कवर. फुल टॉस बॉल आणि फुल टॉस बॉलवर फुल टोल वसूल केला गेलाय. षटकारांकरिता 6 धावा. धावात 12. आधीच्या बॉलवर चौकार त्यानंतर षटकार. अगदी हल्ले चढवले जातात. किरण लोअर फुलटॉस चेंडू होता. यावेळेस थोडीशी घाई केली गेलंय. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न जरूर केला होता. डॉट बॉल येतोय. 5 बॉलची समाप्ती. स्कोर कार्ड धावा आहेत 12. शेवटचा बॉल असेल. थोडस महागडे षटक जरूर पाहायला मिळालंय. मागच्या 2-3 मॅच मध्ये आपण पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये 6 ते 7 धावा येत होत्या, परंतु या मॅच मध्ये धावा आल्यात. यावेळेस पुन्हा एकदा अगदी बॅटच्या रडारवर 6 धावांकरता डिस्पॅच केला गेलाय आणि स्कोर कार्ड धावात 1 षटकाची समाप्ती. 18 धावा बिनबाद. षटक क्रमांक 2. पहिलं षटक थोडस महागडं जरूर पाहायला मिळालं. 2 षटकार 1 चौकार राकेशच्या बॅट मधून. स्कोर कार्ड धावा आहेत 18 बिनबाद. विनीत 11 विश्रामपूर संघ आपण पाहतात. प्रथम बॅटिंग करताना चांगले लाईन त्यात लाईनने गोलंदाजी करावी लागेल. सध्या अक्षयवर जबाबदारी असेल. इथून ही जोडी तोडावी लागेल विश्रामपूर संघासाठी, कारण सध्या चांगली पार्टनरशिप बिल्ड केली गेलंय. धावफलका धावात 18 बिनबाद. खूप चांगली मेहनत घेतली या स्पर्धेसाठी. रोहनजी पवार, सिद्धार्थ पवार. एक धाव मिळेल. एकेरीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय अगदी 19 या अंकावर. 19 रन्स विदाउट लॉस आपण पाहत आहेत. धावफलकार धावा आहेत 19. षटक क्रमांक आपण पाहतायत. सध्या दुसरा मार्गस्थान अक्षय हा गोलंदाज.
पुढील बॉल. हो हो, पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू आणि राकेश तो सोडणार नाहीये. पंचांचा सिग्नल येतील. त्याला चौकार आहे की षटकार. चौकार आणि 4 धावांशी स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय. 23 रन. 23 या धावफलकावर अगदी 3 ते 4 मॅच आपण पहिल्या तर लो स्कोर होता, परंतु या मॅच मध्ये चांगली दमखम दाखवलंय सरावले बी संघाने. चांगली सुरुवात केलंय. धावफलकात दाबा 23 रन. षटक क्रमांक सध्या 2. हो हो, यावेळेस चांगला चेंडू डिलिव्हर केला गेलाय, परंतु एकदा मिळेल. विकेट किपर थोडीशी चुकी करतायत. बाईच्या स्वरूपात एकदा मिळेल. धावफलकात धाबा आहेत आपण पाहत आहे 24-24. 24-24 या अंकावर स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय. चांगली पार्टनरशिप बिल्ड केली गेली सरावली बी संघाकडून. पहिल्या विकेटच्या तलाशमध्ये असेल विश्रामपूर संघ. फलका धावा 24. पुढील बॉल. 24 रन्स. अगदी स्टेप आउट झालाय. सरळ बॅटचा वापर केला गेलाय. चेंडू निघून जाईल. वन बाउन्स सीमारेषा पार. चौकार अंकरिता. अंडर 19 टीम उपस्थित झाले, त्यांचं हार्दिक स्वागत असेल. नेक्स्ट मॅच बाप्पा मोरिया भुरेपाडा टीम असेल त्यांच्या अपोजिट. पहिल्या फेरीतला तो शेवटचा मॅच असेल. धावफलकार धावा आहेत आपण पाहत आहेत 28-28 या अंकावर. पुन्हा एकदा करणच्या बॅटमधनं मोठा फटका खाण्याचा प्रयत्न केलाय. हो हो, क्षेत्ररक्षण थोडस खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि 2 धावा परिपूर्ण होत आहेत. दुहेरी स्कोर कार्ड जाऊन पोहोचतात 30 रन्स. 2 षटकाची समाप्ती. 15 ची सरासरी अद्यावत केली गेलंय. 30 रन 30 धावा बिनबाद. आजच्या दिवसातला हाय स्कोर आपण पाहत आहोत 41 आणि 42 पहिल्या मॅच मध्ये टार्गेट होतं. या मॅच मध्ये आतापर्यंत 30 धावा 2 षटकाची अगदी समाप्त अखेर. मागच्या 3 मॅच मध्ये अगदी 29, 30, 31 टार्गेट होतं, परंतु या मॅच मध्ये चांगली फलंदाजी पाहायला मिळालंय. सागर आलाय गोलंदाजी मार्कवर. षटक क्रमांक 3 ला अगदी सुरुवात होईल. चांगली पार्टनरशिप बिल्ड केली गेलंय. पहिल्या षटकामध्ये 18 आल्या होत्या, दुसऱ्या षटकामध्ये 12 धावा खर्च केल्यात. सागर आलाय गोलंदाजी मार्कवर. चला मॅचला होता सुरुवात. पुन्हा एकदा तिसरं षटक सागर गोलंदाजी मार्कवर आणि बॅटने खेळण्याचा प्रयत्न. तिथे क्षेत्ररक्षक आहेत, खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. बॅकअप साठी पुढे सरसावल्यात. 2 धावा परिपूर्ण होत आहेत आणि दुहेरीच्या मतीनं स्कोर कार्ड 32 या अंकावर जाऊन विसावला गेलाय. चांगली सुरुवात झालाय सरवली बी संघाकडनं. 2 षटकार 1 चौकार राकेशच्या बॅटमधून. त्यानंतर 1 चौकार करणच्या बॅटमधून जरूर पाहायला मिळालाय. फुलकार धावा आहेत 32 रन 32. ओहो, आखूड टप्प्याचा चेंडू. यावेळेस फ्लॅट षटकार राकेशच्या बॅटमधून पाहायला मिळाला. स्कोर कार्ड धावा 38-38. फलक धावून पोहोचलाय 38-38 या अंकावर. आजच्या दिवसातला हाय स्कोरच्या दिशेने अगदी वाटचाल असेल
यात मात्र काही शंका नाहीये. पुढील बॉल बॅटची लागला एकदा मैल. एकेरी स्कोर कार्ड संपला 39 अंकावर 39 विदाउट लॉस. आजच्या दिवसातली पहिली चांगली भागीदारी आपण पाहत आहेत. 39 धावा धावफलकावर. 11 चेंडू मध्ये 31चं योगदान राकेश आपण पाहत आहेत. चांगली फलंदाजी पाहायला मिळालंय. धावफलका धावात 39 39 रन्स. षटक क्रमांक 3 आपण पाहत आहेत. ऑन साइडला इनटू द गॅप मध्ये चेंडू होईल फरार. चौकारांकरिता 4 धावा. क्यू 43 रन्स. आजच्या दिवसातला हायएस्ट स्कोर आपण पाहत आहेत. प्रत्येक गोलंदाज हल्ले चढवले जात आहेत. इथून पहिला ब्रेक तू देण्याची संधी आहे. हो हो तू मै झालाय आणि इथून झेल धरतीला दान दिला गेलाय. एकदा मिळेल धावफलका धावा 44. कॉलिंग करणं गरजेचं होतं परंतु दोघांनी कॉलिंग केली नाहीयेत. शेवटच्या मोमेंटला एकमेकांचा अगदी चेहऱ्याकडे पाहत राहिले दोन्ही क्षेत्ररक्षक. शेवटचा बॉल. सकाळच्या सत्रामध्ये 41 धावा आल्या होत्या सरतोडी या टीमने. आता 44 धावा. षटक क्रमांक 3 शेवटचा बॉल असेल. धावफलका धावा आहेत 44. अंतिम चेंडू. हो 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 इथून डॉट बॉल येतो. षटक क्रमांक 3 ची झाली समाप्ती. प्रथम बॅटिंग करताना 3 षटकाची समाप्ती सरावली बी संघ 44 बिनबाद. रोहित आलाय अंतिम षटक हाताळण्यासाठी. 44 धावा धावफलकावर. इथून 60+ जाण्याचा प्रयत्न सरावली बी करेल कारण ज्याप्रमाणे बॅटिंग केली जात आहे. पुन्हा एकदा उडवला गेलाय. करणच्या बॅटमधनं आल्या रोहितचं स्वागत केलं जात आहे. षटकार. जुनी 5 चेंडू आहेत. पुन्हा एकदा आखूड डब्याचा चेंडू. बॅक टू बॅक दुसरा षटकार खरंच्या बॅटमधून. आणि धावफलकावर धावा 56 धावा 56 रन. येणाऱ्या जुनी 4 चेंडू आहेत. ऑडिटर फलंदाज दोन्ही जोडी आपण पाहतात. 56 धावांची पार्टनरशिप आता पाहायला मिळालंय. अजूनही 4 चेंडू असतील. बॉलरची कमतरता आपण पाहतात. लगातारच्या 3 बॉलवर 3 षटकार. वारंवार आखोडप्पाचा चेंडू डिलिव्हर केला जातो आणि त्याच्यावर प्रहार केला जातात करंजच्या माध्यमातून. धावफलका धावा 62 रन 62 धावा. 62 रन 62 धावा धावफलकावर. बासष्ट धावा धावफलकावर. षटक क्रमांक अंतिम मार्गस्थ आहे. लगातारच्या 3 बॉलवर 3 षटकार करंजच्या बॅटमधून पाहायला मिळाल्यात. 62 रन्स 62 धावा धावफलकावर. शेवटचे 3 बॉल. रोहितवर हल्ले चढवले जात आहेत. पुढील बॉल. पुन्हा एकदा फुल टॉस. लगातारच्या 4 बॉलवर 4 षटकार.
जणू काय प्रॅक्टिस करतोय की काय फलंदाज करण अप्रतिम. 68 धावा धावफलकावर. यावेळेस पंच आमच्याशी नवलतात व्हाईट बॉलचा इशारा. चेतनजी पाटील आपण पाहतात पंचाच्या भूमिकेमध्ये. मिलिंदजी केणी हे दोन पंच रणरणत्या रखरखत्या होण्यामध्ये चांगली पंचांची भूमिका अदा करताना 69 69 धावा धावफलकावर. अजून येणारे दोन चेंडू. पुन्हा एकदा 5वा षटकार. करण ऑन फायर, रन मशीन. वैयक्तिक 42 रन्स करण. शेवटचा बॉल असेल. इथून 6व्या बॉलवर 6वा षटकार पाहायला मिळेल का? बघा करणने अगदी चांगला चेंडू डिलिव्हर अगदी हलक्या हाताने सिंगल केली. कारण जेव्हा जेव्हा 6 षटकार लागतात तेव्हा तो गोलंदाज अगदी पुढच्या मॅच मध्ये तो आत्मविश्वास घेऊन गोलंदाजी करत नाहीये. हेच प्रात्यक्षिक पाहायला मिळालं. कौतुक करावं लागेल करणचंही. आणि एकदा रिस्पॉन्स दिला गेला, त्या चेंडूला सन्मान दिला गेला. एकचदा मैल स्कोर कार्ड धावा एकंदरीत आपण पाहतात 76 आणि 77 धावांचं लक्ष असेल विजयाकरिता. दोन्ही कॅप्टन टॉस साठी या. एका बाजूने भुरेपाटा टीम असेल, दुसऱ्या बाजूने अंडर-19 मंगलमूर्ती. विराथन संघ चला टॉस साठी या. चला बोथ कॅप्टन टॉस साठी या. चला बाप्पा मोरया भुरेपाडा टीम कॅप्टन टॉस साठी या. अंडर-19 उपस्थित आहे. मंगलमूर्ती टीम कॅप्टन. अक्षय आणि धीरज ही जोडी आपण पाहतायत. 77 धावांचं भलं मोठं लक्ष असेल. चला दोन्ही कॅप्टन कॅप्टन आपण या. बाप्पा मध्ये भुरेपाडा टीम कॅप्टन टॉस साठी या. चल बॉलरचं नाव सांगा. उज्ज्वल क्लोज मार्क वर 77 धावांचं लक्ष.
चला बेस्ट ऑफ लक बोर्ड टीम. 77 धावांचं भलं मोठं लक्ष असेल. 18-19 ची सरासरी इथून उभी करावी लागली प्रति षटक. बेस्ट ऑफ लक बोर्ड टीम. मॅच लावते सुरुवात. पहिल्या बॉल पासून सुरुवात करावी लागेल धीरज आणि अक्षयला. पहिल्या बॉलवर विकेटचं पतन झालंय. धीरजला परतावं लागेल. चला नेक्स्ट फलंदाज. चला दोन्ही कॅप्टन टॉससाठी या. चला भुरेपाडा टीम आणि अंडर-19 मंगलमूर्ती. शेवटचा सामना असेल पहिल्या फेरीतला. अविनाश नवीन फलंदाज. भुरेपाडा टीम टॉस जिंकलाय. लगेच जो काही डिसिजन असेल तो आमच्यापर्यंत पोचवा. समोरच्या टीमला सांगा. अविनाश 77चं भलं मोठं लक्ष आहे आणि तोच प्रेशर पाहायला मिळालाय. विश्रामपूर विनीत 11 संघ. पहिल्या बॉलवर विकेट्स. अविनाशला अजून चांगली बॅटिंग करावी लागेल. 23 बॉल मध्ये 77चं लक्ष असेल समोर. पहिल्या बॉलवर विकेट. गोलंदाज गोले मार्कवर उज्ज्वल. चला स्पीडअप करायचा आहे. अविनाशला लेफ्ट हँड फलंदाज. बॅटच्या रडावर चेंडू आला नाहीये. डॉट बॉल येतोय. आत्मविश्वासाने फलंदाजी करावी लागेल कारण समोरच्या संघाने केल्यात आम्ही ती कामगिरी करू शकतोय. आत्मविश्वास तुमच्यामध्ये असायला हवा. पण तो पहिल्या बॉलवर धीरजला परतावा लागलाय. दुसरा चेंडू डॉट आलाय. 77चं एक भलं मोठं लक्ष. आजच्या दिवसातला हायएस्ट स्कोर आपण पाहतायत. त्यामध्ये चांगली फलंदाजी. 43 रन्स नॉट आउट. करण प्रसादने चांगली फलंदाजी केली. यावेळेस हुक करण्याचा प्रयत्न केला गेलाय. एकदा मिळेल. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न होतोय आणि दुहेरीने श्री गणेशा होतोय. धाव फलकार धावा आहेत 2. 3 बॉलची अगदी समाप्त. स्कोर कार्ड धावा आहेत फक्त 2. धीम्या गतीने सुरुवात विनीत 11 विश्रामपूर या टीमची. ओहो तिथे चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळाले. आदित्यच्या माध्यमातून एकदा मिळेल. अपसंख्या जाणवत 3 या अंकावर. अक्षयला चांगले बॅटिंग करावे लागेल. फलका धावत फक्त 3. प्रति षटक 18-19 धावांचं लक्ष समोर आहे. 77 धावांचा पाठलाग केला जातोय. 4 बॉल मध्ये फक्त 3 धावा. पहिल्या इनिंग मध्ये 18 धावा आल्या होत्या 1 षटकामध्ये. स्विच हिट करण्याचा प्रयत्न. डॉट बॉल येतोय. धावफलका धावा स्थिर आहेत. फक्त 3 धावा धावफलकावर आणि षटक क्रमांक पहिला आपण पाहत आहे. शेवटचा बॉल असेल. इथून डायरेक्ट हिट झालाय. फलंदाजाला परतावा लागेल. अविनाश बॅक टू द पॅव्हलियन. पहिल्या षटकाची समाप्ती. धावफलका धावा 3. 2 गडी बाद. बॉलवर चौकार. राजू मार्कवर आपण बघा. अक्षयच्या बॅटमॅन चौकार. तो फुलकर धावा 7.
70ची अजूनही आवश्यकता असेल. येणारे 17 चेंडू. टॉस बॉल होता. थोडासा रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न जरूर केला गेलाय. येथून पुन्हा एकदा धावबादच्या स्वरूपात किरणला परतावा लागेल. 30वा धक्का 7 या धावसंख्येवर गॉन. अजय आलाय नवीन फलंदाज. आता फक्त अडचणी वाढल्या. विनीत 11 विश्रामपूर या संघाच्या 3 धक्के लागल्यात. प्रथम बॅटिंग करताना चांगली फलंदाजी केली होती सरवली बी संघाने. त्यानंतर चांगली गोलंदाजी सध्या होतोय. हात खोलण्याची संधी देत नाहीये. एक चौकार अक्षयच्या बॅटमधून जरूर पाहायला मिळालाय. धावफलका धावा 7-3 गडी बाद. पुढील बॉल राजू. समोर फलंदाज अजय. फुल टॉस बॉल होता. यावेळेस डॉट बॉल येतोय. संधी होती अजयकडे. एखादी दिशा दिली असती ऑफ साईडला तर चौकारही मिळाला असता. पण तो डॉट बॉल आलाय. फलका धावा आहेत अगदी 7. 77चा पाठलाग. 70ची अजूनही गरज असेल. येणारे 15 चेंडू. प्रत्येक चेंडूवर प्रहार करावा लागेल. डॉट बॉल येतोय. चांगल्या लाईनच्या लेंथने गोलंदाजी पाहायला मिळालंय. पहिल्या बॉलवर चौकार आला होता. त्यानंतर चांगली गोलंदाजी राजू भोईर आपण पाहत आहेत गोलंदाज मार्कवर. बिगनरचा स्पोर्टचे मालक प्रोप्रायटर महेंद्रजी भोईर आणि राजूजी भोईर आपण पाहत आहेत. पुन्हा एकदा स्लोवर वनचा चेंडू. डॉट बॉल येतोय. आता फक्त अडचणी वाढतात विश्रामपूर विनीत 11 या संघाच्या. कारण जी फलंदाजी पाहिजे होती ती सुरुवात मिळाली नाहीये. षटक क्रमांक 2 शेवटचा बॉल असेल. एकच धाव घेतली नाहीये. षटक क्रमांक 2 ची समाप्ती. स्कोर कार्ड धावा 7. आता येणारे 12 बॉल 12 मध्ये बनवायचे आहेत 70 धावा. निलेश गोलंदाज मार्कवर सज्ज असेल. 12 बॉल 70 धाब्यांची आवश्यकता असेल म्हणजे प्रत्येक बॉलवर इथून हवाई सफर करावे लागेल. निलेश गोलंदाज मार्कवर. कार्पेटला रोल करत चेंडू निघून जाईल. एकदा मैल. एकेरीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचला 8 या अंकावर. मॅचची फक्त आता औपचारिकता असेल कारण प्रत्येक चेंडूवर षटकार आणि षटकार. नेक्स्ट मॅच भुरेपाटा टीम आणि अंडर 19. फुल टॉस बॉल होता. एकच चौकार आतापर्यंत पाहायला मिळाला अक्षयच्या बॅट मधून. सिंगल मिळाले. धावफलकर धावा आहेत 8. अड्डावा धावफलकर. पुढील बॉल. हो स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला. तिथे क्षेत्ररक्षक आहेत राजू भोईर. एकच धाव मिळेल. विकेरीने धावफलक जाऊन पोहोचलाय 9व्या अंकावर. 10 धावा माफ करा. 10 रन्स ऑन द स्कोर कार्ड. पुढील बॉल. यावेळेस मोठा फटका करण्याचा प्रयत्न. सुंदर झेल टिपण्याचा प्रयत्न परंतु झेल निसटलाय. वरून तिथे होते. एका सोपाचा झेल निसटलाय. धावफलका धावा आहेत 11. डॉट बॉल येतोय. चांगल्या लेंथने गोलंदाजी आपण पाहत आहे. स्कोर कार्ड धावा आहेत फक्त 11. या मॅचची फक्त औपचारिकता असेल आता. नेक्स्ट मॅच दोन्ही टीम रेडी असतील.
हो वेगवान चेंडू डॉट बॉल येतोय. षटक क्रमांक 3 ची झाली समाप्ती. स्कोर कार्डावर धाव आहेत फक्त 11. येणारे 6 बॉल फक्त औपचारिकता असेल या मॅचची. आतिश गुल मार्कवर अंतिम षटक असेल. आता फक्त औपचारिकता असेल या मॅचची. 11 धावा फक्त फुलकावर. 3 गडी बाद. आतिश गुल मार्कवर अंतिम षटक. शेवटचे 5 बॉल. पुन्हा एकदा डॉट बॉल येतोय. इथून 1-2 हवाई सफर पाहायला मिळतील का आता अजयच्या बॅटमधून. शेवटचे 4 बॉल आहेत फक्त औपचारिकता या मॅचची. ऑनसाइड घेण्याचा प्रयत्न. निलेश इथून जेल सुटतोय. एकदा मैल. चौकार नाहीये. पुढील बॉल. एकच धम्मेल. फक्त या मॅचचा आनंद घेतात दोन्ही फलंदाज. सिंगल सिंगल. कल्पेश सोनावणे यांचं आगमन होते. त्यांचं हार्दिक स्वागत. आईसर तोडी चषक 2026 वन बाउन्स चौकार येतोय. शेवटचा बॉल असेल अंतिम चेंडू या इनिंगचा. वाईट बॉल. चला फक्त शेवटचा बॉल असेल औपचारिकता या मॅचची. सरावली बी संघाने काही जबरदस्त बॅटिंग केली. 76 धावा 77 धावांचं लक्ष घेऊन उतरला होता विश्रामपूर संघ. अडलक असेल. खूप खूप अभिनंदन सरावली बी संघ. चला नेक्स्ट मॅच बुरेपाडा टीम आणि त्याच्यापेक्षा अंडर-19 मंगलमूर्ती टीम आपण पाहतात. पहिल्या फेरीतला शेवटचा मॅच असेल.